तुमच्या सगळ्यांचे या चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वतःला टिपटाप आणि नीटनेटके ठेवण्याची कला ही केवळ बाह्य सौंदर्यापुरती मर्यादित नसून ती व्यक्तिमत्व घडवणारी, आत्मविश्वास वाढवणारी आणि समाजात आदर निर्माण करणारी महत्त्वाची सवय आहे. म्हणून कितीही हुशार असाल, कितीही शिकलेले असाल तरी त्याचं राहणीमान अस्तव्यस्त असेल तर त्यांचा प्रभाव कमी होतो. म्हणूनच स्वतःला स्वच्छ, नीटनेटके आणि टापटीप ठेवणं ही प्रत्येकासाठी आवश्यक गोष्ट आहे. ही कला अवघड नाही, फक्त काही सोपे नियम पाळले तर ही सहज अंगवळणी पडू शकते. नियम पहिला, वैयक्तिक स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या. वैयक्तिक स्वच्छता ही टिपटापपणाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. शरीर स्वच्छ नसेल तर कितीही महागडे कपडे घातले तरी व्यक्ती नीटनेटकी दिसत नाही. रोज आंघोळ करणं, शरीरावरील घाम आणि मळ काढून टाकणं अत्यंत आवश्यक आहे. आंघोळीमुळे केवळ शरीर स्वच्छ होत नाही तर मनही ताजंतवानं होते. डोकं, मान, कांखा, पाय या भागाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं, कारण या ठिकाणी घाम जास्त येतो. दात स्वच्छ ठेवणं ही सुद्धा वैयक्तिक स्वच्छतेची महत्त्वाची सवय आहे. दिवसातून किमान 2 वेळा दात घासणं, तोंड स्वच्छ ठेवणं, दुर्गंधी टाळणं यामुळे बोलताना आत्मविश्वास वाढेल. नखं वेळेवर कापलेली असावी. घाणेरडी वाढलेली नखं पाहून समोरच्या व्यक्तीवर वाईट प्रभाव पडतो. केस नियमित धुणे, विंचरणे आणि नीट ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यास आजार होण्याची शक्यता वाढते. त्वचारोग, संसर्ग, दुर्गंधी यासारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून स्वतःला टापटीप ठेवायचं असेल तर सर्वात आधी स्वतःच्या शरीराची स्वच्छता राखणं ही सवय मनापासून स्वीकारली पाहिजे. नियम दुसरा, कपड्याची योग्य निवड आणि स्वच्छता. कपडे हे व्यक्तिमत्त्वाचं बाह्य रूप असतं. स्वच्छ, इस्त्री केलेले आणि प्रसंगानुसार कपडे परिधान केल्यास व्यक्ती आपोआप नीटनेटकी दिसते. महागडे कपडे घालणं आवश्यक नाही, पण जे कपडे घातले आहेत ते स्वच्छ, फाटलेले नसलेले आणि अंगावर नीट बसणारे असावे. खूप सैल किंवा खूप घट्ट कपडे दिसायला अडचणीचे वाटतात. कपड्याचा रंग निवडताना साधेपणा राखणं महत्त्वाचं असतं. खूप भडक रंग, विस्कळलेली रंगसंगती टाळावी. स्वच्छ, सौम्य रंग व्यक्तिमत्त्वाला उठाव देतात. कपडे नेहमी धुतलेले असावे. घामाचा वास येणारे किंवा डाग लागलेले कपडे टाळावे. बाहेर जाण्यापूर्वी कपड्याकडे आरशात पाहून खात्री करून घ्यावी. प्रत्येक दिवसासाठी, घरासाठी, कामासाठी आणि विशेष प्रसंगासाठी वेगवेगळे कपडे ठेवण्याची सवय लावावी. त्यामुळे कपड्याचं आयुष्य वाढतं आणि आपण कायम नीटनेटके दिसतो. कपडे नीट घडी घालून ठेवावे. अस्ताव्यस्त न टाळावे. ही सवयसुद्धा टापटीपपणाचाच भाग आहे. नियम तिसरा, केस, दाढी आणि चेहऱ्याची निगा. चेहरा हा माणसाचा आरसा असतो आणि केस व दाढी त्यात फार मोठा वाटा असतो. विस्कटलेले केस, वाढलेली दाढी किंवा अस्वच्छ चेहरा असेल तर पहिल्याच भेटीत नकारात्मक छाप पडते. म्हणून केस नेहमी स्वच्छ, नीटनेटके कापले आणि विंचरले असावे. आपल्या चेहऱ्याच्या आकाराला शोभेल असा केसाचा प्रभाव ठेवावा. दाढी ठेवणं चुकीचं नाही, पण ती नीट ट्रिम केलेली आणि स्वच्छ असलेली पाहिजे. वाढलेले अस्ताव्यस्त दाढी व्यक्तीला आळशी आणि निष्काळजी दाखवतो. त्यांना दाढी ठेवायची नसेल त्यांनी नियमितपणे दाढी करावी. चेहऱ्यावरचे अनावश्यक केस, भुवयाची आजूबाजू स्वच्छता दूर ठेवावी. चेहऱ्याची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज चेहरा धुणं आवश्यक आहे. धूळ, माती, घाम त्यामुळे त्वचेवर मळ साचतो. ते वेळेवर साफ केला नाही तर चेहरा निस्तेज दिसतो. स्वच्छ आणि प्रसन्न चेहरा हा टापटीपपणाचा महत्त्वाचा भाग आहे. नियम चौथा, चालणं, बसणं आणि दोह बोलणं. टापटीपपणा फक्त कपडे किंवा स्वच्छतेपुरता मर्यादित नसतो, तर चालणं, बसणं, उभं राहणं यामधून तो दिसून येतो. वाकून चालणं,
आळसावलेला चाल, विस्कटलेली बसण्याची पद्धत, त्यामुळे व्यक्ती निष्काळजी वाटते. सरळ चालणं, डोकं उंच ठेवणं आणि आत्मविश्वासाने वारंवार आवश्यक आहे. बसताना शरीराची ठेवण नीट असावी. खुर्चीवर पसरून बसणं, सतत हालचाल करणं किंवा अस्वस्थपणा दाखवणं टाळावं. उभं राहताना सुद्धा शरीर ताठ ठेवणं, हातपाय नीट ठेवणं ही सवय अंगीकारावी. देहबोली स्वच्छ आणि संयत असेल तर व्यक्तिमत्व आपोआप टापटीप दिसते. हातावारे करताना मर्यादा ठेवणं, बोलताना समोरच्या डोळ्यात पाहणं, शांत आणि स्पष्ट हालचाल करणं, त्यामुळे आपण नीटनेटके आणि सुसंस्कृत वाटतो. नियम 5. बोलण्याची पद्धत आणि वर्तन. टापटीप व्यक्तीचे बोलणंही तितकंच नीटनेटकं असतं. मोठ्याने ओरडणं, असभ्य शब्द वापरणं, सतत तक्रार करणं या सवयी टाळाव्यात. शांत, स्पष्ट आणि आदराने बोलणं ही चांगल्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे. शब्दाची निवड विचारपूर्वक केली पाहिजे. वर्तनात नम्रता असणं फार महत्त्वाचं आहे. कुणाशी बोलताना सौजन्य राखणं, वेळेचं भान ठेवणं, शिस्त पाळणं या गोष्टी टापटीपणाचा अधिक उठाव देतात. वेळेवर काम करणं, उशीर न करणं ही सुद्धा नीटनेटकेपणाची लक्षणं आहे. आपण वर्तन जितकं शिस्तबद्ध आणि संयमित असेल तितकं आपण समाजात सुसंस्कृत आणि टापटीप म्हणून ओळखले जातो. नियम 6. परिसर आणि वास्तूची स्वच्छता. स्वतःला टिपटॉप ठेवायचं असेल तर आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. आपलं घर, खोली, कामाचं ठिकाण अस्वस्थ असेल तर त्याचा परिणाम व्यक्तिमत्वावर होतो. वस्तू जागेवर ठेवणं, गरज नसलेल्या वस्तू साठवून न ठेवणं, रोज थोडा वेळ स्वच्छतेसाठी देणं या सवयी लावाव्यात. आपली पिशवी, वह्या, कागदपत्र नीट ठेवली असावीत. अस्ताव्यस्त पिशवी किंवा विस्कटलेले कागद पाहून व्यक्ती निष्काळजी वाटते. स्वच्छ आणि नीटनेटका परिसर मनालाही शांतता देतो आणि कामात लक्ष द्यायला मदत करतो. नियम 7. सातत्य आणि स्वअनुशासन. टापटीपपणा हा एक दिवसाचा विषय नाही, तर तो रोज जपायचा गुण आहे. कधीतरी नीट राहून उपयोग नाही, तर ही सवय कायमस्वरूपी अंगीकारावी लागते. यासाठी अनुशासन फार महत्त्वाचे आहे. रोज ठराविक वेळेला उठणं, स्वच्छतेचे काम करणं, कपडे नीट ठेवणं, स्वतःकडे लक्ष देणं या गोष्टी सातत्याने केल्या पाहिजे. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण हळूहळू या सवयी अंगवळणी पडतात. स्वतःला नीटनेटके ठेवणं म्हणजे स्वतःचा आदर करणं होय. जेव्हा आपण स्वतःचा आदर करतो तेव्हा समाजही आपला आदर करतो. टापटीप आणि नीटनेटका माणूस कोठेही गेला तरी उठून दिसतो, कारण त्याचं व्यक्तिमत्व स्वच्छ, शिस्तबद्ध आणि आकर्षक असतात. या 7 सोप्या नियम पालन केल्यास कोणतीही व्यक्ती सहजपणे स्वतःला टापटीप आणि नीटनेटकं ठेवू शकेल. ही कला आत्मसात केली तर जीवनात आत्मविश्वास, यश आणि समाधान नक्की वाढेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला यामधला कोणता पॉईंट आवडला ते नक्की लिहा. आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओवर.